आयुष्य खूप कमी असतं, त्यात आपल्याला खूप काही हवं असतं. जे पाहिजे असतं ते कधी मिळत नसतं आणि मिळालं तर त्यात खूप काही कमी असतं. कारण चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ रिकामंच असतं. म्हणून तर माणसाने जास्तीची अपेक्षा कधीच करू नये, जेवढं आहे त्यामध्ये समाधानी असावं. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआपच आवडायला लागतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूनी निभावली तरच ती चांगली राहतात. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली. सकाळ सकाळ व्हिडिओला पण मी सुरुवात केली. तर हा व्हिडिओ आहे कालचा आणि आजचा 2 दिवसाचा एकत्र मिक्स केलाय मी, कारण काल पाहुणे आले होते ना, मला जास्त शूट घ्यायला काही जमलंच नाही. त्यामुळे मी सकाळी थोडंसं शूट घेतलं होतं आणि आज सकाळी काही शूट घेतलेलं आहे. आणि हे पा फौजी साहेब ड्युटीवरून आलेत, फ्रेश झालेत आणि लगेच झाडांकडे थोडंसं चक्कर मारायला आलेत. तर आले आणि लगेच त्यांना पॅशन फ्रूटचं एक फ्रूट दिसलं. तर हे पा कसे वरती चढतेत. आता वरती चढून पाहतो म्हणले किती फळं आलेत काय. तर एकच फळ त्यांना दिसलंय, ते पा दोन आहेत का वरती पा अजून. तर ते फळं पाहून त्यांना खूप आनंद झालाय. पॅशन फ्रूटचं ज्यूस इतकं भारी होतं ना ताईंनो. तर त्यामुळेच आम्ही हे वेल लावलेले आहेत. टेरेसवरती पण ह्या मोठ्या टपात लावलेले आहेत आणि खालीहून पण लावलेले आहेत. लय वारं चालू आहे. तर खालच्या गार्डनमधून वेल आम्ही वरती आणलाय. आता निवेमध्ये आलाय तो. कस वारं आवाज खरखर येतो ना वाऱ्यामुळं. हे पा किती वारं चालू आहे. हा ना. तर ते वेलामध्ये आम्हाला फळ दिसलंच नव्हतं, पण आज जास्तच हवा सुटली ना, ते हवेमुळं वेल पलीकडे सरकला गेला आणि ते पानं त्याच्यावरचे हटले आणि ते फळ दिसलं. तर फौजी साहेब पाकडे चेक करते. दोन आहेत ना. पुढं अजून पिवळं झालं का एखादं? नाही असतील पुढं बघा. मला वाटतं काय मग फुल आल्यानंतरच फळ येत असतं ना. फुल येईल त्याला आधी आणि मग फळं येतील. तर सुरुवात झाली आताशी त्याला फळं यायची नाही का. तर पॅशन फ्रूटचा वेल आहे ना, अशा मोठ्या टपामधल्यापेक्षा जमिनीमध्ये खूप छान होतो, पोसल्या जात होतो, म्हणजे ग्रो होतं छान आणि त्याला फळं जास्त प्रमाणामध्ये येतात. त्यामुळं खालच्या गार्डनमध्ये लावलेत आम्ही पॅशन फ्रूटचे वेल आता. तर थोड्याच दिवसात ते वरती येते. तर कृष्णकमळ सारखाच हे पॅशन फ्रूटचा वेल असतो आणि कृष्णकमळ सारखेच फुलं येतात त्याला आणि फुलाच्या जागेवर मग असं गोल गोल गरीत मस्त फळ येतं आणि थोड्या दिवसांनी ते पिवळं होतं. आजकाल तर 2-3 प्रकारचे पॅशन फ्रूट बाजारामध्ये यायला लागलेत. असं जरा चॉकलेटी कलर, पिवळा कलर. तर आम्ही जरा चॉकलेटी कलरचं पॅशन फ्रूट आणि पिवळ्या कलरचं पॅशन फ्रूट असे 2 लावलेले आहेत. तर कालचा आणि आजचा व्हिडिओ एकत्र करून मी हा व्हिडिओ बनवला, पण व्हायसिंग करायला उशीर झाल्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्या येईल, म्हणजे रविवारी. तर फौजी साहेब टेरेसवरती आले ना, झाडांच्यात पुढं त्यांना असं गवत दिसलं ना, ते लगेच काढत राहतात. अजिबात गवत राहून देत नाही झाडामध्ये, कारण ते बोलतात की आपण जे खत पाणी घालतो ना झाडाला, ते गवतच सगळं घेऊन टाकीतं, झाडाला ते राहतच नाही. त्यामुळे ते असं गवत सारखं काढत राहतात. आणि हे पहा आता तुम्ही बघू शकता, पॅशन फ्रूट आणि कृष्णकमळचे फुलं एकसारखीच असतात. फक्त पॅशन फ्रूटला फुल येऊन गेल्यानंतर त्याच्या जागेवर फळ धरतं आणि कृष्णकमळला फुलाच्या जागेवरती फळ येतच नाही, फक्त त्याला फुलंच येत राहतात. चुकली मारतो काय बाई. हे पा मेवणा पाणी घालतोय आणि दाजींचं काम चालू आहे झाडाचं. झाडात जरा ते वेल आलेले आहेत ना, त्याला रिन्यू करते जरा. 2 दिवसापूर्वी फौजी साहेब आणि त्यांचे मित्र गेले होते कॅन्टीनला. तर हे कॅन्टीनचं सामान आणून तसंच त्यांनी असं टपात भरून ठेवलं होतं. तर त्या सामानाचं डिस्ट्रीब्युशन केलंच नव्हतं आणि हे पहा आता राजू त्या सामानाचं डिस्ट्रीब्युशन करतोय ना, कसा नोटंकी करतोय कॅमेऱ्यासमोर. तर तो काय म्हणला, किराणा पण आणून पडलाय गोणीमध्ये आणि कॅन्टीनचं सामान पण तसंच आहे, तर तू किराणा लाव म्हणला किचनमध्ये, मी तोपर्यंत हे कॅन्टीनचं सामानाची डिस्ट्रीब्युशन करतो. आणि जे खायचं प्यायचं सामान आहे ना, बिस्किट मॅगी हे ते, आकाशला मॅगी लागते बरं का, तो कधी मध्ये मॅगी खात असतो.
तर खायचं प्यायचं सामान आहे ना ते मी किचनमध्ये आणून देतो म्हटलं, तुला किराणा लावतोपर्यंत तू, आणि बाकीचं सामान आहे हार्पिक वगैरे, साबण, शॅम्पू वगैरे सगळं मी इकडं ठेवतो म्हटलं, जिथं ठेवायचं आहे तिथं. तर असं सामानाचं डिस्ट्रीब्युशन करत होता तो. तर कोणतं सामान कुठं ठेवायचं आहे काय त्याला सगळं घरात माहिती झालेलं आहे ना, तो सगळं व्यवस्थित ठेवतो आता. तर त्याचे दाजी त्याला आत्ता काय बोलतात, तू दाढी कटिंग करत नाही ना, तर कटिंग करायची मशीन आहे आपली मधली कोरोना काळात आणली होती ना घरीच कटिंग करायला, तर ती मशीन आहे. मी तुला आहे ना मस्त वस्तारा मारितो म्हणले, तुझ्या केसांना सगळी कटिंग घरीच करतो, आणि तुला रेझर आणलंय म्हणले कॅन्टीनमधून आता दाढी करायला घरीच, तर तू दाढी घरीच करत जा म्हणले. तुला किती वेळा सांगितलं ना दाढी करत जा, कटिंग करत जा, तू अजिबात करत नाही, कंटाळा करतो ना, तर घरीच असं कार्यक्रम करत जा म्हणलं तू आता. तर फौजी साहेबांनी त्याला रेझर आणि ब्लेड आणलेत ना, ते पाहून सुद्धा तो किती खुश झालाय ना, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला असा आनंद वाटतो. तर फौजी साहेब त्याला खूप जीव लावतात बरं का. जसे मुलं आहेत ना आमचे, तर मुलांसारखंच त्याला धरतात ते, कारण तेवढा भोळाचे. त्याचं शरीर दिसतं खूप मोठं आहे, तो वयस्कर आहे, पण त्याचं मन आहे ना एकदम लहान लेकरासारखं आहे. तर किचनमधला माझा किराणा लावायचा झाला होता, त्याला म्हणलं आता मी हे सामान सगळं लावून देते, तू डिस्ट्रीब्युशन केलंय ना, बस म्हणलं तू आता. तर नाही म्हणला, किचनमधलं सामान तू घेऊन जा, बाकीचं सामान मी हे सगळं लावून देतो म्हणला. मॉर्टिन कॉइलची साईज थोडी लहान आहे बरं का, है ना, आणि कलर पण वेगळा आहे जरा व्यवस्थित सगळं. ते परफ्यूमचं लागत का दाढी तुला वर ठेवायचं का आहे अजून? आहे ना, मग लावून त्याच्यातच. बाटल्या बाटल्या याच्यात ठेवायची, हे पाऊच याच्यातच ठेवू का? हे डेटॉल देतो ना तिथं. तर मी म्हणलं त्याला, मी सामान लावू लागत आहे तुला. नाही नाही म्हणला, मी माझं लावतो, तू होई इकडं. तर कॅन्टीनचं सामान तो डिस्ट्रीब्युशन करून असं मस्त लावत होता. तर छोट्याला वेगळं, मोठ्याला बाटल्या वेगळ्या. तर पहिलं सामान सगळं बाहेर काढतो म्हणला, आणि थोडं झटकून घेतो, आणि मग बाकीचं सामान त्याच्यामध्ये लावून देतो. तर पाठीमागं 1-2 ताईंनी विचारलं होतं की ताई तुम्ही डीमार्टला जाता का, किंवा डीमार्टला तुम्हाला स्वस्त पडतं की कॅन्टीनला स्वस्त पडतं. तर ताई आम्हाला पहिल्यापासून कॅन्टीनला जायची सवय लागली ना कॅन्टीनच्या सामानाची, तर डीमार्टला आम्ही कधीच जात नाही. आणि पोलीसची कॅन्टीन पण आहे आम्हाला, पण आम्ही त्या पण कॅन्टीनला जात नाही, आम्ही फक्त फौजच्याच कॅन्टीनला जातो. आणि फौजच्या कॅन्टीन 2-3 आहेत आमच्या इथं ना, खूप मोठ्या कॅन्टीन आहेत. छोट्या मोठ्या वस्तू आम्हाला सगळ्या मिळून जातात तिथं. आणि जे आपण सिव्हिलमध्ये दुकानातून सामान घेतो ना, त्यापेक्षा कॅन्टीनला सामान खूप स्वस्त मिळतं आपल्याला. बाहेरच्या प्राईजमध्ये आणि कॅन्टीनच्या सामानाच्या प्राईजमध्ये भरपूर फरक पडतो. आता मी तुम्हाला बोलले होते ना, हळदीवर जर आपण हळदीने सारवलेल्या याच्यावर रांगोळी काढली ना, तर ती खूप दिवस राहते, अजिबात पुसल्या जात नाही. आणि एवढं वारं सुटलेलं आहे ना, त्या वाऱ्यामुळं सुद्धा ती रांगोळी पुसल्या गेली नाही किंवा उडायला गेली नाही. तर असं असतं. तुम्हाला म्हणलं तर मी तुम्हाला दाखवन. तर आता 4-5 दिवस होत आले अमावस्येला. अमावस्येच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती, अजून जसून तशीच आहे. त्याच्यावरती कचरा आलाय वाऱ्याने उडून, पण ती काय पुसली नाही अजून. आणि आता आज शनिवार आहे ना, राजूला सुट्टी आहे, तर राजू पण घरीच आहे. म्हणलं इथं आपण हे छोटे छोटे झाडं लावलेले आहेत ना, झाडांच्या कटिंग, कॉईन प्लांट, मनी प्लांट, त्यानंतर आपले नागवेलीचे वेल असं लावलेलं आहे ना, तर ते वरती टेरेसवर नेऊन थप्पी मारावं म्हणलं, कारण इथं आहे ना जरा अडचणच वाटायला लागली. आणि ते पाणी घातल्यानंतर त्याच्यातलं थोडंसं पाणी खाली गळतं ना, तर त्यामुळं त्या फरच्या अशा एकदम काळपट झाल्यासारख्या झाल्यात तिथं. त्यामुळं म्हणलं टेरेसवरतीच एक कोपऱ्याला थप्पी मारावा. बाकीच्या झाडांच्या शेजारी ठेवून देते ह्या पिशव्या सगळ्या मी, आणि पाणी घालत राहू. तसं पण आता जास्त काही ऊन पडत नाही पावसाचं वातावरणामुळं, सारखं आभाळच राहते. दुपारपर्यंत थोडंफार उघडतं आणि त्यानंतर पुन्हा आभाळ यायला चालू होतं. तर 1-2 तासभर चांगलं कडक ऊन पडलं होतं ना, तर त्या उन्हामुळं हे ग्लासमधले आहेत ना कॉईन प्लांट, तुम्ही बघू शकता असे सुकल्यासारखे झालेत. तर कॉईन प्लांटला ऊन अजिबात जमत नाही. ते पोर्चमध्ये लावू शकतो आपण, त्यानंतर असं आपल्या गॅलरीमध्ये त्याला सावली लागती. घरात पण नाही जमत ते, आणि उन्हात पण बाहेर जमत नाही, ते सावलीत लागतं बाहेर.
तर हे छोट्या झाडांच्या कटिंग लावलेल्या आहेत मी या पिशव्यामध्ये ना. त्या फुटल्यात आता बरं का, पण ते अजून त्याला पाणी यायला वेळ आहे. तर वरती ठेवून देतो आम्ही आता. आणि सागर बाहेर गेला होता, सागर पण आलाय. म्हणला मी पण घेऊ लागतो तुम्हाला वरती झाडं. आणि त्या पिशव्या उचलल्यात ना, त्याच्या खाली कसं मातीने चिकचिक झालंय एकदम. आणि हे पहा आता दारातच सागर गाडी लावतो, कारण त्याला तिथं चार्जिंगला लावावं लागते ती गाडी, चार्जिंगची गाडी आहे, त्यामुळे ती दारातच राहते नेहमी. आता ही गुलाबी कलरची कुंडी ना, ह्या कुंडीला मी टोपी घातली होती बरं का. तर त्याच्यामध्ये छोटे स्नेक प्लांट होते आणि ती कुंडी गच्च भरलेली होती स्नेक प्लांटनी. मी घरामध्ये ठेवलेली होती ती कुंडी. पण बऱ्याचशा ताई असं गार्डन पाहायला येतात, फिरायला येतात ना, तर त्यांना ते स्नेक प्लांट खूप आवडायचे. असं एकदम गुच्छ वाटायचं ना, भारी वाटायचं ते. तर त्या ताई म्हणायच्या त्यातलं एक रोपटा मला पण काढून द्या. तर सगळ्यांना मी एक एक देत राहिले ना, तर त्याच्यामध्ये शेवटी एकच स्नेक प्लांट राहिले आता. तर ते स्नेक प्लांट छोटं एक जरी असलं ना, तर त्याच्यापासून भरपूर तयार होतं. तर झाडाच्या ज्या काळ्या पिशव्या असतात ना, त्या मिळाल्या नाही ना, मग अशी ग्लासमध्ये पण झाडं लावावं लागतात. तर आता हे बाकीच्या कुंड्या पण आहेत ना, मी सगळ्या वरती नेऊन ठेवते. इथं अजिबात राडाच ठेवत नाही काही. तर असे डब्बे असले माझ्याकडं किंवा प्लास्टिकचे काही डब्बे असलेले मी वायाला अजिबात जाऊन देत नाही. त्याच्यामध्ये ना मी छिद्र पाडून खालीहून झाडाची एक दोन फांद्या अशा खोचून देत राहते. जेड प्लांट, क्रासूला, त्यानंतर कॉईन प्लांट. तर असं जे रिअर मिळतात आपल्याला किंवा कुठं मिळत नाही ना, हे झाड मी असे लावून देत असते. तर आपल्या इकडं बऱ्याचशा ताई अशा फिरायला येतात आणि आल्यानंतर गार्डन पाहायला येतात. आणि आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात ना आसपासच्या ताई सगळ्यात, तर त्या पण येत असतात ना असं फिरता फिरता. मग कोणी असं झाडं मागितली की मग ते द्यायला राहतच नाही झाडं. आणि ते कटिंग दिली की मग ते त्यांच्या घरी गेल्यावर येते नाही येत. त्यामुळे मी असं लावून ठेवत असते. आणि जे प्लास्टिकचे डबे वगैरे ते मग असं वापरत पण येतात, त्याच्यामध्ये झाड लावून ठेवलं का मग असं कोणी आलं की त्यांना लगेच द्यायला होतं ते झाड लगेच मग. आणि आता हे झाड आहे ना माझ्याकडं 2-3 वर्षापूर्वी होतं बरं का. तर ते असं जळून गेलं होतं आणि ते माझ्याकडं राहिलंच नव्हतं. तर बाहेर आहे ना त्याच्या बिया पडल्या असत्या ना, इतक्या दिवसांनी ती बी उगली. तुम्ही बघू शकता आता बाहेर उगलं होतं कंपाऊंडच्या बाहेर हे झाड. त्याचं फूल पाहिलं मी ना, म्हणलं तेच झाड आहे हे. तर मी ते उपटून आणलं आणि कुंडीमध्ये लावून दिले, तर त्याला फुलं यायला लागलेत आता. तर हे पा राजूनी आणि सागरनी सगळे झाडं वरती आणून ठेवलेत. तर हे ग्लासमधले जे कॉईन प्लांट आहेत ना, ते बरेचसे मला आता काळ्या पिशव्या आहेत ना माझ्याकडं थोड्याशा, तर त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. काळ्या पिशव्याच नव्हत्या राहिल्या माझ्याकडं. तर काही काळ्या पिशव्यांच्यातले झाडं जळालेत ना, तर त्याच्यामध्येच आता हे कॉईन प्लांट लावते मी. कारण त्याला खूप पाणी लागतं कॉईन प्लांटला ना. थोडं पाणी जरी कमी पडलं ना, ते लगेच सुकल्यासारखे होते, असे मुंडके टाकीत. त्यामुळं म्हटलं जाया काळ्या पिशव्यांच्यात लावावं आता. तर तशा मी आता फौजी साहेबांना पिशव्या सांगितल्यात आणायला, पण त्यांना एवढ्यात वेळच नाही, त्याच्यामुळं थांबलेत आता. तर हे ग्लासमध्ये थोडी माती मावती ना ग्लासमध्ये, तर ते असं ओलावा राहत नाही. संध्याकाळपर्यंत एकदम कोरडे फट पडून जातात ते. आता माझं सगळं काम अजून आवरलं नाही, बरंचसं काम बाकी आहे. तरी पण मी हे झाडांचं करत बसले, कारण कधी कधी काय होतं ना, अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसापेक्षा निसर्गसुद्धा पुरेसा असतो. तर ह्या निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलं आहे आणि ते देतो पण. तर असं झाडांच्यात पण थोडंसं मन रमवून घेतलं ना, खूप छान वाटतं. काहीच डोक्यात राहत नाही, एकदम शांत मन होऊन जातं. तर हा पण एक आनंदच आहे बरं का ताईंनो. झाडांच्यात काम करणं, झाडांचं पाहणं, झाडांच्यात फेरफटका मारणं खूप आनंद मिळतो. मला तर एवढा आनंद मिळतो ना याच्यामध्ये. फौजी साहेबांचं पण तसंच आहे. झाडं-झुडं खूप आवडतात त्यांना पण. तर तेरड्याचं झाड होतं या कुंडीमध्ये. 2 कुंड्यामध्ये मोठाले झाडं होते ना, त्याच्यामध्ये झाडं होतं. त्याला व्यवस्थित प्रकाश मिळालाच नाही ना, तर ते असं जळाल्यासारखं झालं होतं. ते मी उपटून काढलं आता, कारण तेरड्याचे भरपूर झाडं आहेत ना, म्हणलं हे काढून टाकते मी आता. आणि याच्यामध्ये आता जे क्रासुलाचं झाड असतं ना, कुबेराचं झाड म्हणतात, तर ते क्रासुलाच्या झाडाची कटिंग लावून देते याच्यामध्ये मी. तर त्याच्या मी मध्ये मध्ये अशा कटिंग काढत असते आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा कुंड्यांच्यात डब्यांच्यात लावून देते, म्हणजे त्याच्यापासून झाड तयार झालं जातं. कारण जे क्रासुलाचं झाड असतं ना, कुबेराचं झाड म्हणतात, ते नर्सरीमध्ये आपल्याला खूप महाग मिळतं बरं का. 200-250 रुपयापर्यंत, 300 रुपयापर्यंत मिळतं. आणि कधी कधी तर मिळत पण नाही ते. तर नर्सरीवाल्यांना सांगून मी ते मागवलं होतं आणि ते आणलं होतं. तर त्याच्यापासून मी खूप झाडं तयार केले. तुम्ही बघू शकता, याच्या कटिंग भरपूर काढलेले आहेत मी आणि दुसरीकडे झाडं तयार केलेले आहेत. तरी पण आता हे असं इतकं फुटलंय ना, म्हणजे त्याचं वजनसुद्धा त्या झाडाला सहन व्हायना, ते वाकलं गेलंय. तर एवढ्याले मोठाले पानं झालेत त्याचे. तर हे उन्हात अजिबात जमत नाही. आपण जे शेड बनवलेलं आहे ना वरती, म्हणजे ग्रीन नेट टाकलेलं आहे ना, त्याच्या खाली ठेवलं ना हे,
तर इतके छान पानं झालेत ना त्याचे. उन्हामध्ये ठेवलं की त्याचे पानं लगेच पिवळे झाले जातात. तर त्याच्या फांद्या किती जाड झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता. तर याच्या 2-3 कटिंग होते ना आता एका फांदीच्या, कारण त्याला फांद्या भरपूर फुटलेल्या आहेत ना. तर अजून पलीकडली पण एक फांदी तोडते मी. आणि आपल्याला कोणत्याही झाडाची कटिंग लावायची ना, तर त्या कटिंगला आधी कोरपड लावायची आणि त्यानंतर मग ते झाड लावायचं. तर झाडाची कटिंग फंगस पकडत नाही आणि झाडाची कटिंग खराब होत नाही. तर ती छान फुटल्या जाते, त्यामुळं कोरपड लावायची असते. तुम्ही बघू शकता. तर ती कटिंग आहे ना, त्याला मी अशी कोरपड लावते आता आणि मग मातीमध्ये लावून देते. तर त्या पानांचं जास्तच वजन होते. त्याचे मी वरच्या फांद्या आहेत ना, त्या पण काढून घेते आता दुसरीकडे लावण्यासाठी. किती मोठाले पानं आहेत, खूप जड होतात ते, खूप पाणी असतं त्या पानामध्ये. त्यामुळे या झाडाला आहे ना जास्त पाणी पण जमत नाही बरं का. तर माती थोडी थोडी कोरडी व्हायला लागली ना, तेव्हाच आपण त्या झाडाला पाणी घालायचं असतं. तर त्या कुंडीमध्ये एक झाड लावलं मी आणि आता ही दुसरी एक कुंडी खाली आहे ना, याच्यामध्ये पण एक लावते मी. तर अशा 4-5 फांद्या निघल्यात, 4-5 कटिंग. तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी मी लावून देते. तर ह्या क्रासुलाच्या झाडाचं खोड जाड झालंय, पण त्याच्या फांद्यांना एवढ्या मोठ्याला पानं होते ना, ते असं झुकलं गेलं होतं, वाकलं होतं पार. तर त्याच्या फांद्या मी काढल्यात आता. ते खोड थोडंसं मी सरळ केलं आणि त्याला माती लावून दिली पलीकडून. तरी पण शेंड्याला मोठी एक फांदी आहे ना, तर ती त्याला जडच वाटते जरा. तर त्याची सुद्धा मी कटिंग काढते आता आणि दुसरीकडं बऱ्याच कटिंग लावून देते. तर असं आपलं जे आवडतं झाड आहे ना, त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या कटिंग लावून त्याची झाडं तयार करू शकतो. तर आपलं जेड प्लांट आहे ना, लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण जेड प्लांट म्हणतो ना, तर ते जेड प्लांटपासून सुद्धा भरपूर कटिंग लावून मी त्याचे झाडं तयार केलेले आहेत. तर आता हे क्रासुलाचं झाड लावते ना मी, त्याच्या शेजारी पांढऱ्या कुंड्या आहेत ना छोट्याल्या, तर त्याच्यामध्ये मी जेड प्लांटच्या कटिंग लावलेल्या आहेत. इतके छान रोपलेत ना ते पण. तर असं एका झाडापासून भरपूर झाडं तयार करायची सवय लागलेली मला ना. मी एकही कुंडी, एकही डबडा असं मोकळं सोडतच नाही, त्याच्यामध्ये झाडं लावून देत असते. तर हे पहा आता माती लावली त्या झाडाला मी जरा आणि ते जडच होत होतं, त्यामुळं मी अजून एक कटिंग मोठी काढून घेतली आता आणि थोडं फुटलेलं आहे ना त्याला, त्या खोडाला वरती. तर त्या छोट्या छोट्या फांद्याच ठेवल्यात फक्त मी आणि ते झाड व्यवस्थित करून त्याला माती लावून दिली. आता ते कसं फुटतंय, काय कसं होतंय झाड ना, मी तुम्हाला नंतर दाखवतच राहीन. आणि त्या क्रासुलाच्या झाडामधून मी आता 5-6 कटिंग काढल्यात बरं का. तर तेवढ्या कटिंग मला आता ह्या लावून द्यायच्यात वेगवेगळ्या कुंड्यांच्या मध्ये. तर हे पहा याच्यात एक कटिंग लावली आणि अजून एक पांढरी कुंडी छोटी, त्यात पण मी लावून देते आणि अजून 2-3 कुंड्या मला शोधावं लागतं कुठं लावायचे नेमकं आता हे कटिंग, कारण बाकीच्या कुंड्या उरलेल्याच नाही आहेत. आणि ह्या क्रासुलाचे जे पानं आहेत ना, त्यापासून सुद्धा आपण झाड तयार करू शकतो बरं का. तर त्याचे पानं जर निघले ना, ते टाकून नाही द्यायचे. जे झाड लावलेलं आहे मी, म्हणजे क्रासुलाचं झाड म्हणा किंवा कोणतंही झाड म्हणा, तर त्याच्या साईडची जी माती असते ना, त्या मातीमध्ये ते पानं टाकून द्यायचे. तर त्याला मुळं फुटतात आणि त्यापासून झाड तयार झालं जातं. त्याला कोंब फुटून मस्त झाड तयार होतं. तर तुम्ही बघू शकता, मातीमध्ये हे पान टाकलं होतं ना, तर त्याला छोटे छोटे असे मुळं फुटलेत आता आणि त्याला मस्त पानं पण फुटतील थोड्याच दिवसात. तर हे पहा, असं एका पानापासून सुद्धा आपण झाड तयार करू शकतो. तर मातीमध्ये असं पालथं पान टाकून द्यायचं आणि पाणी देत राहायचं झाडाला. तर कोणी असं घरी आलं आणि झाडं मागितले किंवा कटिंग मागितल्या ना, मग त्या झाडाच्याच तोडून द्यावं लागतात ना मला. मग एकच झाड असल्यावर मी किती त्या झाडाचे कटिंग काढून देणार आहे तरी. तर ते झाडच सगळं मरून जायचं. त्यामुळं मी जशा कटिंग तयार होत्या ना झाडाच्या, म्हणजे फांद्या फुटत्यांना, असं वाटलं ना त्या झाडाच्या कटिंग आता बाबा निघू शकतात, तर त्या कटिंग मी काढते आणि दुसरीकडे लावून देते. तर घरी अशा ताई आल्या, कोणी पाहुणे आलं आणि त्यांनी मागितले ना झाडं, मग मी असं त्या झाडं म्हणजे कटिंग लावलेल्या, रोपलेल्या देत असते. तर इथं बऱ्याचशा आसपास ताई राहतात ना, ते आपले व्हिडिओ पाहतात ना, तर त्यासुद्धा घरी येऊन झाडं घेऊन जात असतात. आणि बऱ्याचशा ताईंना मी 2 बॅचमध्ये बरेच झाडं पाठवून पण दिले कुरिअरनी. तर बऱ्याचशा ताईंना वाटतं की छायानी आम्हाला झाडं पाठवून द्यावा, पण ताई कसं आहे ना, आपली काही नर्सरी नाही आहे किंवा आम्हाला माहीत नाही ते झाड कसं पॅकिंग करायचं, काय करायचं. आम्ही 2 बॅच पाठवल्या झाडाच्या, कुरिअरनी पाठवले झाडं, पण जसं पॅकिंग करता येईल तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण काही ताईंचे झाडं 2-4 दिवसांनी सुद्धा पोहोचले त्यांच्या घरी. ते घरी पोहोचूपर्यंत झाड आहे ना एकदम असं सुकून गेलं होतं. आपण इकून एवढं मेहनतीने झाड ते पॅक करायचं
आणि कुरिअरने पाठवायचं. आणि त्या ताईंना पण आशाच लागलेली असते ना, की आता बाबा छायानी आम्हाला झाडं पाठवून दिलेत आणि त्यांना तिथं ते सुकलेलं झाड मिळाल्यावर ते कसं वाटतं त्यांना पण. मलाही वाईट वाटतं आणि त्यांनाही कसं तरी वाटतं. त्याच्यामुळे ते खूपच मोराल डाऊन झाला माझा पण. तर 2 बॅच पाठवल्यानंतर मी पुन्हा झाडच नाही पाठवले. आणि काही ताईंना तर मी झाडं पाठवून दिले ना, त्यांनी साधं मला थँक सुद्धा म्हटलं नाही. मी एवढं त्यांना जीव तोडून सांगते, ताई ताई कॉइन प्लांट असं लावायचं, त्याला पाणी कसं घालायचं, त्यानंतर ते छोटंसं झाड आहे ना त्यापासून मस्त गुच्छदार एकदम डेरेदार झाड कसं तयार होतं काय. तर सगळं व्यवस्थित मी त्यांना समजून सांगते. त्यांनी मेसेज पाहून पण मला साधं सुद्धा म्हणलं नाही आणि रिप्लाय नाही, काहीच नाही. बऱ्याचशा ताईंनी असंच केलं, त्यामुळं म्हणलं झाडं पाठवायचीच नाही. तर साधं तुम्ही एक झाड घ्या आणि ते पॅकिंग करा आणि कुरिअरने पाठवून द्या. तर त्याला मेहनतच आहे ना. तुम्ही स्वतः ट्राय करून पहा आणि मग मला सांगा ताईंनो. मला तर एक झाड नाही पॅक करायचं, कितीतरी झाडं पॅक करावं लागतात आणि एवढे झाडं व्यवस्थित पॅक करायचे त्याला वेळ लागतो. पण जे कुरिअरने पाठवायचे असतात ना ताईंनो, तर ते पॅकिंगचा खर्च वेगळाच आणि कुरिअरचा खर्च वेगळाच असतो. तर साधारण एक झाड व्यवस्थित पॅक करून कुरिअरने पाठवायला साधारण 70 ते 80 रुपये खर्च लागतो मला. आणि आतापर्यंत कोणाकडून मी 1 रुपया पण घेतला नाही बरं का. तरी पण हे असं झाड पोचल्यानंतर ते साधं एक सुद्धा बोलू शकत नाही. त्यामुळं झाडच पाठवायचे मी बंद केलंय आता. आणि कोणाला पाहिजे असतीलच तर माझा पॅकिंगचा आणि कुरिअरचा चार्ज द्या, मी तुम्हाला झाड पाठवून देते. तर असंच केलंय मी आता. ज्या आपल्या जुन्या सबस्क्रायबर आहेत ना पहिल्यापासून, तर त्या ताईंना मी झाडं पाठवून दिले. तर त्यांनी मला कमेंटच्या माध्यमातून इतक्या वेळा थँक्यू बोललं आणि भरभरून प्रेम दिलं. तर त्यातच माझं मन भरून गेलं. आणि ज्या आसपासच्या ताई इकून तिकून येत त्यांना घ्यायला झाडं घरी, त्यांनाच द्यायची मग. तर त्यासाठीच मी हे झाडं लावून ठेवत असते आता. आणि हे छोट्याल्या कुंड्या होत्या ना माझ्याकडे, त्याच्यात पण मी लावलेत आता झाडं. असे छान ग्रो झालेत. तुम्ही बघू शकता क्रासुलाचे झाडं मी हे लावले होते आधी, ते पण मस्त रोपलेत आता. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल, कारण तुमच्या एका लाईकनी मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं.